मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिलाय। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। मनोज प्रधान यांनी त्यांचं स्वागत केलंय। मुंब्रा स्टेशन परिसरात सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या मनीषा भगत यांनी सन 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता। सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या। आज त्यांनी शरद पवार यांची विचारधारा आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचं स्वागत केलंय। मनीषा भगत या गेल्या अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत, माझ्याबरोबर काम केलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या, पण आज परत एकदा त्यांनी मार्ग बदलून मुंब्र्यामधल्या जाती धर्माचा राजकारणला मुठमाती देण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन, सोडचिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्षतेचा मार्ग पकडलेला आहे। आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। घुंगट किंवा नकाब हा चेहऱ्यावरती जेव्हा ओढला जातो तेव्हा लज्जाचा बचाव करण्यासाठी असतो। आज एखाद्या भगिनीचा नकाब ओढणं किंवा वरती करणं म्हणजे तिच्या लज्जेला हात घालण्यासारखं, तिच्या सर्वस्वाला हात घालण्यासारखं। हा अधिकार कुठल्याही मुख्यमंत्र्याला प्रजाने दिलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। बिहारी भाषेत बोलायचं झालं तर नितीश कुमार सटिया गए। रक्तगट मानला जायचा, ए पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, सी काय। आता कुठला रक्तगटच राहिले नाही का? लोकांना निष्ठा आणि विचार हे काय राहिलेलंच नाही। कोणी कुठेही घुसत, पैसा दिसला, थोडी संधी मिळेल असं वाटलं की लाईन लावून घुसून जायचं। त्यामुळे राजकारणाचं सध्याचं चारित्र्यच बदललेलं आहे आणि हे चारित्र्य बदलल्यामुळे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांची घुसमट होते आणि ही घुसमट महाराष्ट्राच्या राजकीय हितासाठी वाईट आहे। पवार साहेबांच्या गटामध्ये होता आणि मी या गटात होती तर नेहमी सर्व बोलायचं भाऊ तिकडे, बहीण इकडे, कोण बोलायचं बहीण तिकडे, भाऊ इकडे, म्हणून काही विशेष नको म्हणून आपले मनोज दादा आहे, माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि साहेब आवड साहेब हे भाऊ आहे, त्यांनी मला बोलले दादांनी तेव्हा मला त्याला काहीतरी एक म्हणजे जे काय होतं ते निर्णय घेतला आणि विषय आता ते संपवून टाकले। म्हणजे माझ्या जे काय सोबत महिला आहेत त्यांना पण हे कुठेतरी होतं की ताई आम्ही दादा बरोबर जायचं का नाही का तुझ्या बरोबर ना। आता जर आम्हीच एक झालोय तर आता त्यांना पण तेवढी खुशी आहे, महिला पण खुश आहेत आणि आपल्या वाड्यामध्ये असल्या सर्व पब्लिक खुश झालेली आहे। काहींना निधीचं आम्ही दाखवलं होतं, काहींना कामाचं आम्ही दाखवलं होतं, तुम्हाला त्याच्यात आम्ही दाखवत आलो होतं का? तुम्हाला तुम्ही या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक प्रत्येक सुरू आहे। एक हा प्रश्नाचं उत्तर मी देऊ का जरा? असं आहे, निधीचं आम्ही त्यांना काय दाखवणार? तुम्हाला मी 100 फोटोग्राफ दाखवतो, राकेश रोज स्वतःच्या पैशानेच कामं सुरू करून टाकतो। अशा माणसाला तुम्ही पैशाचं काय आम्ही दाखवणार आणि निधीचं काय आम्ही दाखवणार? 100 फोटो दाखवतो, गल्लोगल्ली त्यांनी स्वतःचीच कामं सुरू करून टाकली। तो वाटच बघत नाही निधीसाठी, लोक त्याच्याकडे पोहोचली हा काम सुरू करतो।